हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत खोपोलीमधल्या एका अशा ठिकाणावरती जिथे तुम्हाला अगदी खरोखरचं असं विमान पाहायला भेटणार आहे। हे विमान आहे एअर सहारा बोईंग 737। हे विमान जर तुम्हाला पाहायला यायचं असेल तर तुम्ही गुगल मॅप वरती अबॅडंट एरोप्लेन असं टाकलत की तुम्हाला याचं लोकेशन येऊन जाईल। हे विमान पाहण्यासाठी साधारणतः 100 रुपये पर पर्सन इतकं तिकीट आहे। अगदी खरोखर असं हे विमान आहे आणि खूप वर्षांपासून हे विमान इथेच आहे। साधारणतः 2005 साली पहिल्यांदा हे विमान उडलं होतं। त्यानंतर या विमानाच्या दुरुस्तीसाठी बराच खर्च येणार होता, त्यामुळे हे विमान अमेरिकेने दिल्लीला सेल केलं। या एरोप्लेनची स्टोरी तुम्ही पाहायला गेलात ना तर ती अशी आहे की 2007 मध्ये एक ट्रक ड्रायव्हर ह्या प्लेनला घेऊन दिल्लीला चालला होता। ट्रकमधून एरोप्लेन नेताना नंतर ते एरोप्लेन एका फ्लायओव्हरच्या इथे जाऊन अडकलं आणि त्याच्यामुळे तो ड्रायव्हर ते एरोप्लेन सकट त्याचा ट्रक सोडून तिथून पळून गेला। अक्षरशः 2007 मध्ये मुंबईमध्ये प्रचंड गर्दी झाली होती हे वारं एरोप्लेन पाहायला की अचानक हे इथे आलं कसं। त्यानंतर निशिलँड वॉटर पार्कच्या मालकाने हे प्लेन खरेदी केलं। त्यानंतर ते वॉटर पार्क सुद्धा बंद पडलं आणि हे प्लेन इथेच राहिलं। त्यामुळे बऱ्याच लोकांना आता हे एरोप्लेन पाहता येतं। अगदी खरोखर असं हे एरोप्लेन आहे, अगदी रिअल आहे, अजिबात डमी वगैरे नाहीये। एरोप्लेनमध्ये येण्यासाठी ज्या खरोखरच्या शिड्या असतात त्या त्यांनी बाजूला काढून ठेवल्यात आणि त्यानंतर लोखंडाच्या शिड्यांवरून तुम्ही वरती चढत येता। आतमध्ये आलं की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर केबिन पाहायला भेटतं। त्यानंतर राईट साईडला आहेत ह्या सीट्स। तुम्हाला जर तुम्ही एरोप्लेनमध्ये बसण्याचं तिकीट अफोर्ड करू शकत नसाल किंवा एरोप्लेनमध्ये बसण्याची खूप इच्छा आहे पण ते पॉसिबलच झालं नाही तर तुम्ही ह्यावाल्या एरोप्लेनमध्ये येऊन एरोप्लेनचा आनंद घेऊ शकता। फरक फक्त इतकाच आहे की हे प्लेन आता उडत नाही, हे एकाच जागी आहे। सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे ह्या प्लेनचे पायलट सुद्धा तुम्हीच आहात। तुम्ही हे प्लेन चालू सुद्धा शकता, ते प्लेन उडणार नाही ही गोष्ट वेगळी, पण तुम्ही पायलट सीटवर बसायचा आनंद सुद्धा ह्या प्लेनमध्ये घेऊ शकता। एरोप्लेनमधून जर तुम्ही बाहेर पाहिलं तर आजूबाजूचा व्ह्यू काहीसा असा दिसतो। तुम्ही जर MS धोनीमध्ये जो विमानाचा सीन दाखवलाय तो वाला सीन पाहिलात किंवा तिस्मार खानमध्ये जो सीन दाखवलाय ते दोन्ही मूवीचं शूटिंग याच एरोप्लेनमध्ये झालेलं आहे। प्लेनमध्ये आतमध्ये AC लाईट्स वगैरे आहेत। आता तेवढ्या गुड इन कंडिशनमध्ये प्लेन नाहीये। बरेच विजिटर इथे विजिट करायला येतात आणि इथे तुम्ही कसंही हे एरोप्लेन वापरू शकता, त्याच्यामुळे याची बटणं वगैरे बऱ्यापैकी तुटलेली आहेत। एरोप्लेनच्या आतमध्ये चालू AC आहे, लाईट्स आहेत, पण जेव्हा इथली लाईट जाते तेव्हा एरोप्लेनमध्ये सुद्धा लाईट किंवा AC नसतो। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता विंडो सुद्धा आहेत ह्या एरोप्लेनला। खरोखरचं एरोप्लेन असल्यामुळे त्या तुम्ही उघडू शकता, बंद करू शकता। अगदी खरोखर असं एरोप्लेन आहे। तुम्हाला जर विमान कसं असतं हे आतून पाहायचं असेल किंवा लहान मुलांना बरीच उत्सुकता असते की विमान कसं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे घेऊन इथे येऊ शकता। ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। जर तुम्ही हे वाला एरोप्लेन बघायला येणार असेल ना तर आजूबाजूचे अजून 1-2 ठिकाणं करा, एकाच वेळी फक्त हे एकच ठिकाण करू नका। इथे आलात की तुम्ही आजूबाजूचे अजून 1-2 ठिकाणं विजिट करू शकता। इथे तुम्ही पाहताय इथे एक आजोबा आणि एक दादा असतात, हेच ह्या एरोप्लेनचं सगळं आजूबाजूचं पाहतात, तर तुम्ही त्यांच्याकडे तिकीट काढू शकता आणि शक्यतो तुमच्याकडे कॅश असेल ना तर कॅश घेऊन या, कारण ऑनलाईन पेमेंटचा इथे थोडा इश्यू येतो। हे आहे निशिलँड वॉटर पार्क। तुम्ही कधी ना कधीतरी ह्याचं नाव ऐकलंच असेल कुठेतरी। आता हे बंद पडलेलं आहे।
इथे हे निशिलँड वॉटर पार्क आहे आणि ह्याच्या बाजूलाच अबॅडंट एरोप्लेन आहे। इथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित आहे, तुम्ही तुमच्या 4 व्हीलरने अगदी इझिली इथे येऊ शकता। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।